तर 350 कोटींचा हा सगळा आरोप घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि याला धनंजय मुंडेंनी चोख प्रत्युत्तर दिलंय। अंजली दमानिया नसून बदनामी आहेत असा टोला धनंजय मुंडेंनी लगावलाय। कमीत कमी 350 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे, पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील, कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार, यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे। मला असं माझी थेट आता मागणी आहे, काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे। आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का। म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो। तर अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर काही आरोप केले, ज्याला मुंडेंनी चोख प्रत्युत्तर दिलंय। जीआर काढला गेला होता, तो खूप आधीचा जीआर होता 2017 मध्ये, की डीबीटीच्या बाहेर काढणं ते जीआर काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ 8 वर्षांनी तर नक्कीच नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत याच्या बाहेर काढण्याचे, डीबीटीच्या बाहेर काढण्याचे, म्हणून त्यांनी ती सही केली असावी। त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे। एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं, कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहित असते की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।